दुसरं नाव समोर न येता सर्वांनी मीटिंगमध्ये एकच नाव आणलं आणि ते लगेचच मान्य झालं. ते अर्थातच आदरणीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे. जोरदार टाळ्या वाजवूया. मी रोटरी त्यांची कारकीर्द 1970च्या दशकामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच झाली. त्यांचं सामाजिक कार्य म्हणायचं झालं तर गिरीश प्रभुणे सरांनी भटक्या पारधी समाजाच्या आणि त्यांच्या मुलांच्या उत्थानासाठी आयुष्यभर काम केले आहे. 1993 मध्ये त्यांनी पुणे येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही संस्था स्थापन केली, जी पारधी मुलांसाठी शाळा निवासी सुविधा चालवते, जी आपल्या पिंपरी चिंचवडमध्येच आहे. तसेच सरांना मिळालेले पुरस्कार जर आपण बघितलं की सरांचं कार्य खूप महान आहे. 2021 साली त्यांना सामाजिक कार्य श्रेणीतील पद्मश्री पुरस्कार मिळाला. 2015 साली सामाजिक सेवा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2000 साली रामभाऊ माळगी प्रबोधिनीतर्फे अंत्योदय पुरस्कार मिळाला. सरांची 2 प्रसिद्ध पुस्तकं आहेत, लोक आणि संस्कृती, पालावरचं जन. गिरीश प्रभुणे सर यांचं कार्य पारधी समाजापुरतं सीमित न राहता भटक्या, कोल्हाटी, लंबाडी व पोतराजन यांच्यासाठी पण सरांचं या भटक्या समाजासाठी खूप महत्त्वाचं काम आहे. असे आजचे आपले प्रमुख पाहुणे गिरीश प्रभुणे सर. आपल्याला धन्यवाद. आदरणीय गिरीश प्रभुणे सर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील. नमस्कार. रोटरी भोसरी डायनॅमिक क्लब याच्या वतीनं RCC समाज सेवा अशा एक मेळावा, समाज सभा त्याच्या वतीनं आज घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित आहेत पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय कार्यकर्ते, महापौर, आमदार राहिलेले माननीय विलासजी दांडे, प्रांतपाल रोटरीचे संतोषजी मराठे, ह्या कार्यक्रमाचे संयोजक जे आहेत संतोष मोरे, या सगळ्या कल्पनेच्या मागे ज्यांनी 25 वर्षापूर्वी प्रथम असा समाजसेवेचा मेळावा घेतला रोटरीच्या वतीनं, ते सर ज्यांनी जाधव, ज्यांनी आज 2 पुस्तकं लिहिली, त्याचं प्रकाशनही झालं. योगासनांवरचं पुस्तक आणि समाजसेवेवरचं पुस्तक. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळपासून आपण पाहतोय की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर आणि जिजाऊंच्या पुतळ्याच्या समोर जो त्या शाळेतल्या मुलींनी कार्यक्रम केला, वीरांगना मर्दानी, त्याच्यामध्ये तलवारबाजी आहे, लाठीकाठी आहे, अनेक प्रकारचे जे खेळ आज म्हटले जातात, जे दैनंदिन जीवनामध्ये एकेकाळी होतं, ते अस्तंगत होत चाललेली कला पुन्हा एकदा जिवंत केली गेली, असे सगळे त्याच्या मागचे कार्यकर्ते. ज्या जिजाऊंच्या नावाने हे महाविद्यालय सुरू आहे, त्या जिजाऊंचं आपल्यासमोर एक भव्य असं चित्र उभं केलेलं आहे. समाजसेवेचा इतका मोठा आदर्श भारतात दुसरा कुठलाही नाही. या काळामध्ये अत्यंत उद्ध्वस्त अशी झालेली समाजव्यवस्था, कुठलीही स्त्री, महिला नदीवर, पाणवठ्यावर गेली तर ती घरी सुरक्षित परत येईल अशी शाश्वती नव्हती. घराघरात भांडणं होती. प्रत्यक्ष जाधव घराणं, भोसले घराणं
यांचे अनेक वीर अशा परकीयांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले होते. अशा काळात शहाजीराजांच्या पत्नी राजमाता जिजाऊनी हे धैर्य दाखवलं आणि धर्माला आलेली ग्लानी पूर्ण झटकून समाजात आपल्या मुलापासूनच सुरुवात केली. आणि हे काम उभं राहिल्यामुळे आज आपण सर्वजण मोकळा श्वास घेतो, स्वातंत्र्याची प्रेरणा आपण घेतो, समाजकार्याची प्रेरणा घेतो. शिवाजी महाराजांनी रोवलेलं हे स्वराज्याचं बीज आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये भोसरी हा पिंपरी चिंचवडमधला खूप मोठा ऐतिहासिक असणारे गाव. इथे पूर्वी तालमी होत्या, म्हणजे अजूनही तालमी आहेत, पण आता तालीमबाज कमी झाले. तालमीमध्ये करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इथून प्लेयर तयार झाले. हळूहळू हा सगळा औद्योगिक पट्टा सुरू झाला आणि औद्योगिक पट्ट्यामधून अनेक कारखाने आले, अनेक प्रकारचे कारखाने आले. त्याच्यात काम करणारा वर्ग आला. भंगार गोळा करण्याचे आपण हे काढले तर काही टन भंगार, काही हजार टन भंगार भोसरी पिंपरी चिंचवडमधनं रोज एकत्र केलं जातं. लहान लहान मुलं, महिला याच्यामध्ये खूप काम करत असतात. कचरा कुंड्या, जिथे कचरा पडलेला आहे अशा ठिकाणी जाऊन जे करायचं, त्यातनं येणारा काचा असतील, प्लॅस्टिक असेल, कागद असेल, कपडा असेल, लोखंड असेल, असं सगळं वेगळं करायचं आणि ते विकून मग त्यातनं आलेल्या पैशातून पुन्हा आपलं घर चालवायचं, लहान मुलांना शिकवायचं. असा हा भोसरीचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवरती दिसत असतो. त्याच्या मागे ही एक यंत्रणा खूप मोठी काम करते. समाजसेवेच्या याच्यामध्ये हा सगळा मोठा घटक भोसरीच्या याच्यामध्ये येतो. त्यामुळे अशा लोकांना, अशा मुलांना, अशा महिलांना आरोग्य, वस्त्र, निवारा आणि चांगलं अन्न मिळावं यासाठी समाजसेवेचे अनेक प्रकार करावे लागतात. मी जे गुरुकुल चालवतो, क्रांतीवीर चाफेकरांच्या वास्तूचं स्मारक आता झालेलं आहे. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंनी परकीयांवरती पहिल्यांदा यशस्वी गोळी चालवली. 1857चा उठाव हा लयाला गेला आणि इंग्रजांची पकड भारताच्या याच्यावरती घट्ट होत गेली. त्या काळात चाफेकर बंधूंनी यशस्वी प्लॅनिंग करून, आखणी करून हा लढा दिला. त्याचं स्मारकात रूपांतर झालं. 25 वर्षापूर्वी आम्ही वाडा उभा केला आणि वाडा उभा केल्यानंतर 3 दिवसाचा कार्यक्रम होता. पहिला होता त्या वाड्यावरती भगवा ध्वज उभा करणं. ज्या भगव्या ध्वजापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण भारत उभा राहिला, तो भगवा ध्वज माननीय विलासरावांच्या हस्ते आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा उभा केला. दुसऱ्या दिवशी निनाद बेडेकरांचं व्याख्यान होतं. भगव्या ध्वजाची कहाणी छत्रपती शिवरायांच्या पर्यंत आलेली. अटकेपार झेंडे परकीयांना बाहेर घालवलं. आज आपल्याला दिसतं की परकीय गेले, परंतु झोपडपट्टीपर्यंत, सेवा वस्तीपर्यंत, भाजीवालीपर्यंत इंग्रजीचा प्रभाव वाढू लागला. आणि त्यामुळे सेवा कार्य करताना मला याचं विशेष असं वाटतं. मी अनेक रोटरीच्या कार्यक्रमात गेलो आणि जिथे कार्यक्रमाला गेलं की तिथे संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीमध्ये चालायचा. मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचा अनेक ह्याच्यात, आणि प्रांतपालांपासून सर्वजण इंग्रजीत बोलायचे. आजचा हा सगळा कार्यक्रम आपण उन्हामध्ये, थंडी आणि ऊन दोन्ही एकाच वेळेला अनुभवतो. याचं कारण असे, समाजसेवा ज्यांच्याशी करायची, ज्यामध्ये जायचंय, तो उन्हात अनात दिवसभर राबत असतो. त्यामुळे तोही अनुभव काय आहे, हा थोडासा चटका, नुसता उन्हाचा चटका आणि जीवनातला भाकरी मिळवण्यासाठी लागणारा चटका, असं चटका देणारं काम म्हणजे समाजसेवा आहे. त्यामुळे संपूर्ण मराठीमध्ये
या सगळ्याचं आहे. त्याचं कारण असं की आपला मराठी बांधव जो आहे अजूनही खूप चांगल्या स्थितीत आलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जशा होतात, इथे आणखी एक आमचे मित्र अशोक देशमाने काम करत होते, भोसरीमध्येच होते, आता ते आळंदीच्या जवळ गेले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी असा हा सगळा समाजसेवेचा परिसर आहे की ज्याच्यामध्ये तालमीमध्ये लाल मातीमध्ये रमण होऊन अटकेपार झेंडा रोवणारे इथून तयार झालेले अशी ही भूमी आहे. आणि अशा ह्याच्यात रोटरीनी हा विषय हातात घेतला की ह्या परिसरातला दीन दलित दुबळा जो आहे त्याला उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, उत्तम निवारा ह्या सगळं आपण पुरवू. त्यामुळे आजचा हा समाज मेळावा जो आहे तो ह्या तळागाळातल्या समाजासाठी आहे. कदाचित आपण याच्या नंतरचा काळ काय त्यांनी आखणी केलेली असणार. खूप वेगवेगळ्या इथे सेवावस्था आहेत. सेवावस्था म्हणजे झोपडपट्ट्या ज्या आहेत, त्या झोपडपट्टीमधला वर्ग कुठे जातो, राहतो तिथे, पण कामाला कुठे जातो, संपूर्ण या परिसरात कामाला जात असतो, हमाली काम करत असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारा जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याला वरती आणणं हा RCCचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष दिलेलं आहे. एकीकडे खूप मोठ्या इमारती, खूप मोठं इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत आणि आपली मातृभाषा जी आहे जी छत्रपती शिवरायांनी पुनरुज्जीवित केली, त्यावेळेला फारसी होत होती आणि पुनरुज्जीवित मोठा कोश निर्माण केला, मराठीमधला पहिला कोश शिवाजी महाराजांनी केला. तर अशा प्रकारची पुन्हा एकदा ही रचना समाजसेवा करताना आपल्याला करावी लागेल. छोट्या छोट्या बालवाड्या, छोट्या छोट्या अंगणवाड्या, तिथपासून हे रोजगाराची संधी त्यांना मिळेल असं शिक्षण द्यावं लागेल. म्हणजे हा सगळा समाज वरती. या भागात हिंडताना इथेही भोसरीच्या परिसरात पारधी समाजातली लोक राहतात. जगण्याकरता त्यांना वाटेल ते उद्योग करावे लागतात. आता पूर्वी कोल्हाटी समाज नाचगाणी करायचा, आता ह्या समाजात नाही, पारधी आणि बडा नाचगाण्याकडे वळायला आहे. याचं कारण पोटात समाजसेवेचा मुख्य जो आहे तो टिजवर जे पोट आहे त्यासाठी वाटेल ते करावं लागतं. पुढलं 25 वर्ष जी आहेत, स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष होऊन गेली आणि पंतप्रधान मोदींनी असं म्हटलं की आता अमृत काळ सुरू झाला. अमृत काळ म्हणजे गरुडाने आणलेलं अमृताचं सिंचन या पुढल्या 25 वर्षात भारतावरती होणार आहे. हे अमृताचं सिंचन म्हणजे रोटरी सारख्या समाजसेवा करणाऱ्या संस्थांनी जो दलित आहे, जो मागास आहे, जो दरिद्री आहे, जो गरिबी आहे, ह्याला वरती आणायचं आहे. म्हणजे मग 2047 साली भारतामध्ये दारिद्र्य राहणार नाही. कुठल्याही महिलेला, कुठल्याही मुलीला आपलं पोट भरण्याकरता शरीर विक्रय करावा लागतो, वाईट उद्योग करावे लागतात, हे करावे लागणार नाहीत. अशा प्रकारचं रोजगाराची संधी सर्वांना उपलब्ध होईल, सन्मानानं जगण्याची संधी सर्वांना उत्पन्न होईल. अशा प्रकारचं काम या समाजसेवेच्या ह्याच्यातनं RCC मधनं पुढले 21 वर्ष आपल्याला करायचं आहे. म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ असा भारत, सगळ्या जगाला ज्ञान देणारा गौतम बुद्धाचा भारत, महावीरांचा भारत, छत्रपती शिवरायांचा भारत हा आपल्याला निर्माण करायचा आहे. मला ह्या समाजसेवा मेळाव्यासाठी रोटरी डायनामिक्स असा जो क्लब आहे त्यांनी निमंत्रित केलं. हा माझा मी सन्मान समजतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आणि धन्यवाद हा शब्द आमच्या लेखी खूपच छोटा आहे तुमच्या कार्यासाठी. सरांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. आणि त्यांनी ज्या अमृत कलशाचा उल्लेख केला त्या अमृत कलशाचे, अमृत शिंपणाचे फक्त लाभार्थी न होता आपण त्यासाठी काम करत राहूया अशी ग्वाही सरांना देऊया. मंचावरील व्यवस्था आता आपण बदलणार आहोत. मी